अंतरवाली सराट. नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपल्या सगळ्याच्या नजरा नागपूरकडे आहेत, कारण नागपुरात नवीनच स्थापन झालेल्या सरकारचं आता अधिवेशन सुरू आहे. आणि या मंत्रिमंडळामध्ये ज्याला मंत्रिपद मिळालं तो खुश आहे, पण ज्याला मंत्रिपद मिळालं नाही तो नाखुश आहे. त्याच्यामुळं नागपूरचं वातावरण थोडंसं गरम आहे. मात्र काही दिवसांपासून दुर्लक्षित झालेले आंतरवाली सराटीचे आता वारं गरम होणार आहे, कारण येत्या 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा यल्गार पुकारलेला आहे. हे उपोषण कसं असणार आहे, सामूहिक उपोषण आहे आणि कशा पद्धतीनं असेल आणि एकंदरीत ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याबद्दलच्या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः उपोषणकर्ते मनोज दादा जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणाल? शेवटी पुन्हा आंदोलनाचा हत्यार तुम्हाला उपसावंच लागलं. हा, मग आता शेवटी समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. गोरगरिबांचे पोरं आरक्षणाकडं डोळे लावून बसलेले की आपल्याला जर आरक्षण मिळालं तर आपण उच्च शिक्षण घेऊ. आपले वडील फीस भरू शकत नाहीत, फीसमध्ये त्याला सवलत मिळेल, कमी पैशात ॲडमिशन होईल, उच्च शिक्षण पण घेता येईल, आपल्याला इंजिनियर डॉक्टर होता येईल, नंबर लागेल, आपला MBBSला लागेल, BHMSला लागेल, MD होतील, आपले पोरं पोलीस खात्यात जातील, महसूल खात्यात जातील, आरोग्य क्षेत्रात जातील, तिथं नोकऱ्या करतील, IPS IAS दर्जाचे अधिकारी आपले लेकरं होतील. यासाठी आरक्षण गरजेचं आहे आणि ते लेकरं डोळे लावून वाट बघतायत आरक्षणाची. म्हणून केव्हा ना केव्हा तरी याचा कायमचा एक तुकडा पाडणं गरजेचं होतं. म्हणून आपण ठरवलं की आंतरवालीतलं स्थगित केलेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025ला सकाळी 11 वाजता आमरण उपोषण सुरू करायचं. आणि सरकारला नवीन असल्यामुळं, पूर्वीचं तेच आहेत, सरकार तेच आहेत, पण आता पहिल्यांदा आल्यामुळं त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून डिसेंबर आणि जानेवारी हा 2 महिन्याचा कालावधी त्यांच्यासाठी आपण दिलेला आहे. त्यामुळं 16-17 महिने झाले आंदोलन सुरू आहे. सरकार देईल आणि त्याने द्यावं पण. मराठा समाजाला आता विटीस धरू नये. मराठा समाजाचा आकश असणारा, द्वेष असणारा त्यांनी सोडून द्यावा. मराठ्यांचे मन जिंकायचं काम करावं आरक्षण देऊन, कारण मराठा हा एक खूप मोठी बलाढ्य जात राज्यावरती आहे. तिचं वारंवार अवमान सरकारकडून होता कामा नये. म्हणून त्यांनी आता 25 जानेवारीचा आत करावं. तसं तर त्यांनी या अधिवेशनातच सगळ्या मागण्या मान्य करायला पाहिजे, कारण या राज्यातला मराठा आणि कुणबी एकच. कारण आमचा व्यवसाय शेती आहे सगळ्यांचा, आणि या राज्यातला सगळा मराठा शेती करतो. मग पूर्वी कुणबी शब्द होता त्याला, अडाणी माणसाचा, तर सुधारित शब्द शेती आला. मग जर या राज्यातला मराठा समाज सगळा शेतकरी म्हणजे कुणबी, तर मग त्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत? 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे. पोटजात उपजात म्हणून बाकीच्यांच्या जाती आरक्षणात घातल्या तुम्ही. मग मराठा आणि कुणबी एकच आहे. पोटजात उपजात म्हणून आज सगळ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येतात. तुम्हाला 83 क्रमांकाला पण आहे, 2004चा JR पण आहे, त्याच्यात दुरुस्ती करा, त्याच्यात जरा सुलभता आणा. तोही अध्यादेश आहे मराठा आणि कुणबी एक असल्याचा. दुसऱ्या याच्यामध्ये की हैदराबादचं गॅजेट आहे, सगळा मराठवाडा कुणबी आरक्षणात आहे, सगळा मराठवाडा. ते जर लागू केलं तर मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जातो. सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, औंध संस्थांचं आहे, हे सगळे गॅजेट तुम्ही लागू करा ना या अधिवेशनातच. त्याच्यानंतर तिसरं की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही आणखीन केली नाही. 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतं, तुम्ही का केली नाही तीही करणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाची समिती तुम्ही गठीत केली, ती काम करत नाही. त्याचं नोंदी शोधायचं काम मुख्यमंत्र्यांनी युद्ध पातळीवर तिला करायला लावायला पाहिजे. त्यांनी या अधिवेशनात निर्णय केला पाहिजे की शिंदे साहेबाच्या समितीनं, ज्येष्ठी शिंदे साहेबाच्या समितीनं तातडीनं नोंदी शोधायच्या कामाला लागा. तुमच्याकडं मनुष्यबळसुद्धा सरकारनं त्या शिंदे समितीला दिलं पाहिजे. मोडी लिपी अभ्यासक दिले पाहिजेत, उर्दू अभ्यासक दिले पाहिजेत, फारसी भाषेत अभ्यासक दिले पाहिजेत, आणि सगळ्या नोंदी शोधायला काम युद्ध पातळीवर त्यांनी सुरू केलं पाहिजे. त्याची नोंद निघाली, त्याचं तातडीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. जे कक्ष सुरू केले होते ते कक्ष सगळे बंद पडले, त्याचे आदेश देणं सरकारचं काम होतं, तेही तातडीनं त्यांनी आता दिले पाहिजे. व्हॅलिडिटी रोखून धरल्या जात आहेत, त्याही व्हॅलिडिटी देण्याचं काम ताबडतोब सरकारनं सुरू करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ते तातडीनं करावं. सगळ्या केसेस राज्यातल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या त्या मागं घेण्याचं कबूल केलेले, त्या घेतल्या, जे 8-9 मागण्या आहेत, ह्या सगळ्या सरकारनं तातडीनं मंजूर केल्या. पाटील साहेब, या ज्या मागण्या तुम्ही आता बोलून दाखवल्या, ह्या मागण्या मागच्या सरकारने कडे सुद्धा तुम्ही ठेवलेल्या. सरकारने काय प्रमाणात लक्ष दिलं, काय ठिकाणी लक्ष दिलं नाही. त्याच मंत्रिमंडळातलं तेच नेते फक्त काही उपमुख्यमंत्रीचे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले, एवढाच बदल झालेला आहे. त्याच मागण्या घेऊन तुम्ही त्याच मानसिकतेसमोर जाणार, म्हणजे त्याच लोकांकडे जाणार आहे. तुम्हाला असा कोणता आशावाद या ठिकाणी वाटतो की हे सरकार आपल्या मागण्या मान्य करेल?
माझा चळवळीवर विश्वास आहे, माझ्या मराठा समाजाची एकजूटीवर विश्वास आहे. मराठा एकजूट झाला की आरक्षण मिळतं आहे, कारण मिळालं आहे. हां, शक्ती व्हायला गेलेली नाही आहे. मराठा समाजाला माझ्याकडून लय अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम करतो मी हमेशा. हां, त्यांचा अपेक्षेचा भंग मी कधी होऊ देत नाही, गद्दारी करत नाही, मॅनेज होत नाही, फुटत नाही. हां, आणि माझ्या मराठा समाजालाही वाटतं की हेच पोरग आपल्याला आरक्षण देऊ शकतं. त्यामुळं मराठा एकजूट आला की काम खूप मार्गी लागतं, खूप मार्गी लागतं. मग वर्षातून 6 महिन्यातून एकदा मराठ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. महिन्यातून एकदा खोयना पुऱ्या मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे. महिन्यातून एक दिवस एकत्र यायला काय अडचण नाही. हां, आपल्या जातीसाठी एकत्र आलं पाहिजे. आता मागं तेच होते, आता पण तेच. आम्ही आता त्यांना जानेवारी डिसेंबर हे 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. ह्याच्या आत त्यांनी करावं. नसता पुन्हा मराठीशी सामना आहे तुमचा. सुट्टी नाही, पश्चाताप येईल. सरकार चालवताना सुद्धा पश्चाताप येईल. इतके भयंकर वेळ आणीन मी तुमच्यावरती. लोकशाही मार्गाने शांततेत सगळं होणार, पण अशी वेळ आणीन की एवढं सरकार असून सुद्धा मराठी सरकारला पेक्षा मोठे आहेत. हो, हे सिद्ध करायला लावू नका आम्हाला. पण पाटील, प्रश्न तो त्याला धरून मी विचारतो की निवडणुकीच्या आधी निवडणूक होती, मराठ्यांना नाराज करायचं ना म्हणून बरेच सगळ्या नेत्यांनी तुम्हाला व्यवस्थित गोंजारलं. पण आता सरकार झालंय, आता कसली पद्धतीची निवडणूक नाही, सरकारला कुठेही लोकांच्या समोर जाण्याची गरज नाही, मेजॉरिटी एवढी आहे. तुम्हाला का वाटतं की मराठा समाजाकडे सरकार लक्ष दिलं आता? नाही नाही, माझं मग गमकच ती आहे की मी किंवा काही लोक दुसरे आंदोलक निवडणुका जवळ आले का आंदोलनं करतात, हे करतात, ते करतात. कोणाचा स्वार्थ असतो, कोणाचा काय असतो. मी स्वार्थी नाही, मी सलग करीत असतो. हां, मी सलग सरकार असलं तरी करतो, निवडणुका असल्या तरी करतो, नसल्या तरी करतो. मी सलग करतो. मी असं अर्धवट सोडत नाही. मग आता सरकार नाही, आता निवडणुका नाही तर मग ऐकतेन का मराठ्या पुढं टप्पर आहे का त्यांची? 25 जानेवारीपर्यंत नुसतं आरक्षण देऊ नका म्हणा तुम्ही, मग तुम्हाला हिसका कळण मराठ्याचं काय असतं ती. सरकारनं फरकार ते आम्हाला नाही शिकवायचं त्यांनी. मराठ्यांपेक्षा इथं मोठं काय नाही, मराठ्याशिवाय कोणी सत्तेवर बसू बी शकत नाही. तुम्हाला एक शब्दाने दुखवलेलं नाही आहे सरकार आल्यापासून 25 जानेवारीपर्यंत दुखवणार बी. पण आरक्षण नाही दिलं ना, पळता भोई थोडी होईल. लक्षात ठेवा, हे सोपं नाही. आणि मराठा समाजालाही सांगतो, ताकद दाखवा, एकजुटीने एकत्र या. माझा मराठा समाजसुद्धा एका जागेवर आहे, वेळोवेळी एकजूट येतोय. मला कधीच त्यांनी उघडं पडू दिलं नाही, एकटं पडू दिलं नाही. सरकारने मला हमेशा एकटं पाडायचा प्रयत्न केला, पण कधीच एकटं पडू दिलं नाही. इथं मी आमरण उपोषण मराठा समाजाला IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो की मी 25 जानेवारी 2025ला सकाळी 11 वाजता अंतरवलीत आमरण उपोषण करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यांनी आपले लेकरं समाजाचे मोठं करायसाठी, नोकरदार मराठ्यांनी रजा टाका, व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय बंद ठेवा. एक दिवस बंद ठेवल्यानं माझ्या समाजाचं कल्याण होणार आहे. शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. सगळ्या क्षेत्रातल्या, शहरापासून खेड्यापाड्यातल्या सगळ्या मराठ्यांनी, राज्यभरातल्या, एक दिवस अंतरवलीत या आणि गावागावात बैठका घ्या. आपण आपल्या गावं सांभाळा. माझं गाव माझी जबाबदारी असल्यासारखं आपण आपल्या गावात बैठक घ्यायच्या, पत्रिका छापायच्या आणि मूळ वाटेसह त्यांना सहकुटुंब 25 जानेवारीला यायचं, अंतरवलीला सांगायचं. हे काम मराठीने हातात घ्या. मराठा सेवकाने राज्यभर बैठका उद्यापासून सुरुवात करा. कोणीच काटकसर करायचे नाही, तुटून पडा सगळेजण. आणि इथं ज्याला बसायचं आहे तेच सामूहिक उपोषणाला बसा. बळजबरी कोणाला नाही. कारण मी मागं सामूहिक उपोषण ठरवलं होतं करण्याचं, पण मधल्या काळात चर्चा केल्यावर पोरांना दम निघत नाही काही, जेवणा वाचून त्याच्या वाचून. त्याच्यामुळे कोणाला जबरदस्ती नाही आहे. बळजबरी कोणाला नाही उपोषणाला बसायचं. मनाने बसायचं तर बसाण्यात बसू नका, मी एकटा खंबीर आहे. दुसरी बाजू अशी की घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध करू नका. घरचे जर मन असं बसायचं नाही तर बसू नका. आणि जे कोण बसलेत त्यांनी, त्या बांधवांनी सगळ्या जे बसलेत, जवळ सहन होतं तोवरच बसायचं. हां, आणि लगेच सोडून द्यायचं. नुसतं बसा म्हणून काय मान नाही, असंही करू शकता. याला पर्याय म्हणून तिसरा सांगतो. जसं मुंबईला गेलो होतो ना आपण, पीठ मीठ सगळे तांदूळन, शेंगदाणे, तेलन, मिठन, चहान, पत्तीन घेऊन गेलो होतो ना. गावाकडून गबाळच बांधून आणायचं, गोदाड्यान, रगान, फेगान, चट. हां, इथंच बसायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. जाऊ आरक्षणाचा विषय मार्गी लागू सर माघारीत नाही फिरायचं. कोणाच्या हॉटेलवरची आपल्याला जायचं नाही, कोणाच्या हॉटेलवर झोपायला जायचं नाही. श्रीमंत मराठ्याने नाही, गरीब बी नाही. आपण आंदोलनाला आलो आहे. हां, कुठं जेवायला जायचं नाही, कोणाच्या हॉटेलवर जेवायचं नाही, कोणाच्या झोपायला जायचं नाही, चहा पाणी घ्यायचं नाही, काय नाही काय नाही. आपलं चहा, आपलं जेवण, आपलंच पाणी, तिथंच आंघोळ्या करायचं आणि तिथंच पडायचं आणि तिथंच झोपायचं, रेटून खायचं. हां, आणि इथंच राहायचं. मला सांगा की जर समजा आंतरवाली गावात सारख्या छोट्या गावात हजारोच्या लोकांनी जर उपोषणाला लोक बसले,
तर सरकारची पण अडचण होईल, तुमची पण अडचण होईल, लोकांचे जीव धोक्यात जातील. मी काय करू त्याला सरकारची अडचणीला? आमचे जीव धोक्यात घालायचे नाहीत म्हणून तर मी सांगितलं ना, बळजबरी नाही. हां, तुम्हाला मनाने ज्याला बसायचं त्याला बसा, ज्याला नाही बसायचं त्याला नका बसू. आणि जर लईच बसली तर ती जागा कुठं बसायली ती सरकारची जबाबदारी आमची नाही. आमच्या कुठं बसू शकतात मग. हां, मग ते उपोषणला बसणारे कुठे वाजा टाकीत असतात मग ते येड्या बाबळीत बसते आणि कुंकडं बसते, मग लिंबाखाली बसते, जिकडे जागा असेल तिकडे बसत असतात मग. हां, मग तिकडे ते सलाईन ते घेऊन पळायचे. ते मग ते लफडं मला नाही सांगायचं. मग ते कुंकडं बसू शकतात जिकडं जागा मिळेल तिकडं. हां, मग ते रोडकडं बसू शकते, ती इकडं मैदानाकडे बसू शकते, कुठं बसू जागा मिळेल तिथं बसते ना मग. पण वैद्यकीय सुविधा पुरू शकेल सरकार? आणि मग ते सरकारची जबाबदारी आहे. मग एका पोराचा धक्का लागता कामा नाही कोणाला. हां, मग ते डॉक्टरकडून सापडून आणायचं आणायचे त्यांनी. हां, मग ते किती 50 जण बसू, ते 1000 बसू, नाही ते 1 लाख मराठीचे पोरं बसू. हां, जेवढे बसते तेवढे मग एका एकाला 2-2 डॉक्टर लागते. मग लाखभर बसले तर 2 लाख डॉक्टर आणायचे. हां, मग तेवढे पोरी त्या सलाईन लावायचे पोरं आणि ते कुंकडे तिकडे सापडायचे बी. हां, एकाला बी ही होता कामा नाही. पण मी बंधन ठेवलेलं नाही, मी बळजबरी केलेलं नाही. मराठा समाजाला ज्याला बसायचं त्याने बसावं. फक्त काही गोष्टी मात्र लक्षात ठेवा. तुमच्या एक दिवस काम बुडेल त्यानं माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार. आणि ते कल्याण होणार असलं आरक्षण मिळू तर सगळ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवा. गावाची गावं बंद, सगळे अंतरवालीकडे या, तुफान गर्दी करा, जितक्या गर्दी करा. ती गर्दी बघून सरकारनं मराठ्याला 2 दिवसात आरक्षण दिलं पाहिजे. आणि ते कसे देत नाही ना मी बघतो. पण फक्त तुफान ताकदीने सगळे गाव सांभाळा, गावागावात बैठक घ्या, मराठा सेवकाने फिरा. आपल्या गावात कुणी नाही बी आलं, आपल्या गावाने आपली जबाबदारी घ्या. सगळे वाहनं, मोटरसायकली, ट्रॅक्टर, ट्राल्या, टेम्पो, ट्रका, रिक्षे, पिकअप, सगळ्या मोटरसायकली आपल्या गावात वर्गणी करायची आणि त्यांना सगळं भाडं द्यायचं, डिझेल टाकायचं. आपण आपल्या गावाचेच पैसे, आपलेच गावकरी आणि आपलंच आंदोलन. कोणकडे पैसे जमा करायचे नाही, काय नाही, काय नाही. दुकानदाऱ्या बंद करायला लावायच्या, अजिबात हे काही ठेवायचं नाही. मराठा समाजाला बिन लोकमतच्या माध्यमातून सांगतो, आपल्या गाव आपण सांभाळा. वाहन एकही घरी ठेवू नका. मोटरसायकलासह सगळ्यांनी आपल्या आपल्या घराने जेवढी वाहनं आहेत तेवढी सगळे काढायचे. नोकरदार वर्गाने सगळे वाहनं बाहेर काढायचे. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सगळे वाहनं बाहेर काढायचे. पण एवढ्या लोकांना आव्हान करता, इथं आलेल्या लोकांच्या सुविधा होतील समाजाकडून? एक दिवस यायचे त्यांनी, 25लाच फक्त. 25ला त्यांनी यायचं. येताना आणि ते जर परत नाही गेले, इथंच राहिले, मग जेवणाचे डबे घेऊन या येतानी, जेवणाचे डबे घेऊन या येतानी, पाणी घेऊन या, जार घेऊन या येतानीच. हां, कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणायचं नाही तिकडं लय गर्दी आहे, गर्दीच करायची जिथं जागा मिळेल तिथं. आणि तुम्ही जर इथंच बसणार असली तर मग तयारीने या. हां, मग तयारीने या. मग सरपण, मग ते काय, मग ते विचारायचं नाही. मग ती शेगडी फेगडी ते हां, मग ते गोधड्या, रग्या, फेगा, तांदूळ. सगळं तयारीने. हां, पाटील, तुम्ही सकाळपासून उल्लेख करताय की हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावं. 2-3दा म्हटलं गरीब मराठ्यांनी हातात घ्यावं. चर्चा पण अशी आहे, लोक बोलतात बी अशी आहे की तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेमुळं काही मराठे नाराज झालेले आहेत, ज्यांचा निवडणुकीमध्ये इंटरेस्ट होता. ती लोक तुमच्या आंदोलनाकडे येतील का त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय की आता गरीब मराठ्यांनीच हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे? पहिलं सुद्धा मराठ्यांनीच गरीब हातात घेतलेला आहे. जे तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहीत पण. हां, गरीब मराठी एक आले म्हणून तर हे आमच्याकडे आले. नाही यांना आम्ही मोठे वाटत नाही. गरीब मराठी हे आमच्या एकजुटीमुळं हे एकत्र आलेले आहेत. हे आंदोलनात स्वार्थासाठी असतात काही जण. आमच्या गोरगरिबाच्या एकीचा फायदा त्यांना राजकारणात निवडून येण्यासाठी वापरायचा होता, म्हणून ते येत होते. आता येतील, जाणार नाहीत कुठं, कारण मराठ्याला दिसणार आहेत आता. पण आपणच आपलं गाव सांभाळा, ही इथून मागची ही स्टाईल होती, इथून मागची हीच पद्धत होती. आपण आपलंच गाव सांभाळायचे, आपण आपलेच गावाच्या बाहेर काढायचे, गावात वर्गाण्या करायची आणि गावातले सगळे वाहनं काढायचे. हे येतील नाही येतील यांच्यावरचं काही कुठलं नाही आपलं. हां, आपण आपले गरीब मराठी आपले आपले लेकरं सुधारायचं बघू, यांच्या जीवर जगायचं का आपल्याला? हे आले बैठकाला तरच आपण एक यायचं नाही, यायचं नाही, मरतो ना पूल. हां, हे राजकीय स्वार्थी आहेत. यांना स्वार्थ असला तरच येते ती, नाही ती येत नाही. ती यांना वाटतं का आपले लेकरं मोठे व्हावत म्हणून. आपल्याच काही मराठ्यांच्या उमेदवाऱ्या मागणाऱ्याला वाटत नाही आपले मराठी मोठे व्हावत म्हणून. हां, त्यामुळे ते आंदोलनात येत नाही, त्यामुळे ते मागं राहतं. आपली लढाई आपणच जिंकायची, आपणच लढायची. पहिल्यापासून सांगतो मी, आजचा शब्द नाही माय, आपणच आपल्या लेकरासाठी लढायचं आता गरीब मराठ्यांनी. आणि पहिल्यापासून मराठ्यांना ही मंत्र दिला आहे मी, आपली लढाई आपणच लढायची आणि आपणच जिंकायची. म्हणून तर गरीब मराठी एक झालेले आहेत. यांच्या भरोश्यावर नाहीत आम्ही, हे आमच्या भरोश्यावर आहेत. हे आमच्या गरिबाच्या जीवावर आहेत. आमच्यामुळे हे मोठे होते. हे नाही दिसले ना, मेले पुढं बी. मग दिवस आहेतच नाही, एक ना एक दिवस उद्या आमचा उगणार आहे पुन्हा. हे सगळे पळणार आहेत बरोबर.
हे स्वार्थासाठी मराठी सांगतात आपला काय धंदा नाही राजकारण. गरीब नाही करायचं आपल्याला ते राजकारण, आपलं आरक्षण पाहिजे. गरीब जाग्यावर आहेत. आमचे गाव खेड्यातले जशाला तसे मराठी आहेत. हे मग आले काय आणि गेले काय आणि हे येते. कारण मराठ्यांचं रक्त मराठ्यावर नाही उलटू शकत. हां, आणि जे मराठ्यांचं रक्त मराठ्यावर उलटतं ना, ते मराठ्याचं रक्तच असू शकत नाही. हां, आमचं रक्त जर आमच्यावर उलटणार असलं तर राजकीय स्वार्थासाठी सगळे पळतील. हां, ज्याला ज्याला पडलेल्याला मतदान केलं आहे मराठीने, निवडून येणाराला केलं आहे, हां, दोघं पळतील. नाही तर गचुऱ्याला धरून बाहेर काढत असतात मराठी. तो आहे लेकराचं भागलं म्हणते ना. आमचं काय, आमच्या पोराचा आरक्षणाचा आयुष्याचा विषय चाल वय पुढं, नाही तर दुसऱ्या वेळी उठते गेलं ते. हां, मराठ्यांनी गावोगावं बैठका या, आपण आपले मराठी सज्ज करा, आपल्याला लढाई जिंकायची. हां, शेवट झाला तरी चालत नाही माझा, मी भेट नाही. हां, मागं हटत नाही, काळजी करू नका तुम्ही. फक्त मराठीत ताकदीनं पाठबळानं आशीर्वाद द्यायला अंतर्वालीत 25 जानेवारीला या तुम्ही. हे कसं देत नाहीत बघतो मी. पाटील साहेब, तुम्ही निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये नव्हता, त्याच्यामुळे तुमचा रोलही नव्हता. समाजाला तुम्ही सांगून दिले तुम्हाला काय करायचं ते करा. आता तुमचा परिणाम, आता मंत्रिपदाचं जे खाते वाटप आहे त्याच्या ज्याला मंत्रिपद मिळालेलं नाही ते आता तुमच्या नावाने शंका टुकत आहे की छगन भुजबळ की मनोज जरांगे पाटलांना मी अंगावर घेतलं म्हणून मला मंत्रिपद मिळालं नाही, असं त्यांनी थेट सांगितलं. दलिंदरी ते येड्यात काढतं बघा गोरगरीब ओबीसीला. ते येड्यात काढतं ते मा नाव घेतं. मी तेच नाव घेतलं 2-4 महिन्यात. मग काय मा नाव घेतो रे बदगे. हे असले हे लय पण होती असे दलिंदरी ना, जिकडं जाईन तिकडं काडी लावते. आमचं आणि त्या धनगर बांधवाचं कधी वैर नाही राव. बरं, धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का बी नाही लागत. त्यांनी दिली ना आमच्या दोघात, धनगरात आणि मराठ्यात नाराजी पसरून झालं मोकळं. इतकं पण होती ती लय, इतकं दलिंदर ना मी कधीच बघितलं नाही. तुमचा खरंच काही संबंध नाही? हे बघा, मी गरीब माणूस आहे बाबा, मग काय मग आपल्या नाही बाबा इतक्या लांब हात पुरत. त्याचं लय हात लांब लांब येतं. डोंगर ट्रम नाही का देऊ, ते डोंगर ट्रम हो, ते थोडं हात ते लय डेंजर माणूस आहे. त्याला आता राष्ट्रीय अध्यक्ष करायचं जणून त्याचं. ते कोणची परिषद आहे त्याचं, पक्ष मोड्या परिषद आहे काहीतरी, पक्ष मोड्या परिषदेचं अध्यक्ष करायचं. नुसतं पक्षच मोडीत ते दलिंदर ते. त्याने काही एक काम करायला पाहिजे, घोटगं घ्यायला पाहिजे, समुद्रात मासे धरायला पाहिजे. ताण नाही डोक्याला. हां, त्याला मिळालं की मग लय चांगले आहे म्हणतो पक्ष. पक्षाचा नेता बी लय चांगला आहे, फार मुख्य घेतो मग त्यांची, मग लय गोड लागत आहे त्याला. पण नाही दिलं लय पक्ष घाण, पक्ष चांगला नाही. ओबीसीवर अन्याय झाला. ओबीसीवर काय अन्याय झाला? ओबीसी नाराज झाले. कुठं नाराज झाले? ओबीसी भविष्य नाराज नाही, याचं पोट दुखत याचं. हे लय जळकुट आहे. बाकीच्या त्या ओबीसीच्या नेत्याला मंत्री केलं, हे जळायला लागलं. हे लय दलिंदर तोंडाचं आहे. हे सकाळी तोंडसुद्धा नाही बघितलं पाहिजे असलं हे जळायला लागलं. ते काय ओबीसी नेते नाही का? ते करते ना काम. तुला दिलं कोणत्या ओबीसी चांगलं केलं तो? सगळ्या ओबीसीचं वाटोळं करून ठेवलं तो. सगळ्या गोरगरिबाचं वाटोळं झालं. मायक्रो ओबीसीचं तो यामुळे दिदारा झाला. हां, भांडणं लाव्या, हे नुसतं भांडणं लावतो, वादळ लावून देतो आणि मोकळा होतो. हां, हे देवेंद्र फडणवीसचा भाजपसुद्धा संपली. इतकं दलिंदरी काय होत नाही याच्याने, काहीही होत नाही. मग नाव घ्यायची काही गरज होती त्याला? ह्यानंद्याचं मग नाव काही गरज नाही त्याला. सांगताय ओबीसी नाराज झाला ना, कोणी ओबीसी नाराज होत नाही. आणि तो विषय नाही, तो त्यांचा सरकारचा विषय. कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं मस्त होतं लय दिवस. आता का हो तू आणि लय अडवून करू नको. हां, ओबीसी नाराज झाले, ओबीसी नाराज झाले आणि बाय येईन कुठं आंदोलन करशील त्या फडणवीसच्या विरोधात, देईन ते मध्ये टाकून तुला बस लागा. परत का देईन भजी खाते तर काही नाही आत खायला. तूच म्हणतो बटाट्याचे सालपटं खावा लागत. हां, ते कशाला जातो मध्ये आपलं सुखासुखी खाय, देवा करावं, आता रामराम करावं. एवढा मोठा माणूस हे राव तू, एवढं मोठं कारण असं होतं त्यांनी तुमचंच नाव घेतलं. त्याला काय झोपच येत नव्हतं माझ्याशिवाय. त्याला कायच करावं काही कळा ना. वय अंतर बघा आपल्या दोघांच्या वयाचं काय आहे काय नाही. त्याला झोप येत नाही, मी काय करू? ते लय, मी तर म्हणतो ना असलं ना लयच दलिंदरी. बघा नियती गोदाम साहेब सोडत नाही कोणाला. नियती लय अवघड आहे. त्याला कर्माचे फळं भोगावंच लागेल. काही केलं नाही रे तुला गोरगरिबाच्या मराठीच्या लेकरांनी, काही केलं नव्हतं. तोही कोणावर नाराजी असेल, असूही शकते, तू ती बदला घ्यावा. पण लेकरांनी काही केलं नव्हतं गोरगरीब मराठ्यांच्या. आरक्षणाचा मारेकरी झाला तो मराठ्याचा. काहीच गरज नव्हती तुला, काहीच. मराठ्यांना गोरगरिबांना विरोध करायचा लेकराला काहीच नव्हतं. कारण ह्याच मराठ्यांनी तुला निवडून आणलेलं आहे, मोठं केलेलं आहे. काही गरज नव्हती तुला. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या एकाही मराठ्यांनी विरोध नाही केला. कारण आम्हाला गोरगरीब ओबीसीचं लेकराचं वाटलंच नाही करायचं. आम्ही जातीवादी नाहीच आहेत. तो इतका जातीवादी निघाला, तुला नियतीनं शेवटी सोडलं नाही. मग तुला नियतीनं सोडलं नाही, तो सरकारचा प्रश्न आहे, तो काय करायचं. पण तुला काही गरज नव्हती. कारण मराठ्यांनी कधीच द्वेष केला नाही.
गोरगरीब ओबीसीचं आरक्षण मिळालं. माझ्या मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं, ते पण आम्ही लढून मिळविले. ते सुद्धा लेकरांना विरोध करायला लागला. मग मराठ्यापेक्षा काय मोठा लागून गेला का तू? आणि ओबीसी तुला कोण मानित नाही, तू ओबीसी नेता फिता नाही. हां, बाकीचे ओबीसीला मग मंत्रिपदे मिळालेत. हां, ते कामं करतात ओबीसीचे. ओबीसी कोणी नाराज नाही. तू राजकारणी ओबीसीला कळून चुकलेलं आहे. तू राजकारणी आहे. ओबीसीच्या जीवावर तू राजकारण करतो गरीबाचे. पण आरक्षणाला विरोध केला, तुम्हाला विरोध केला, अनेक रॅलीज काढल्या, सभा घेतल्या त्यांनी, म्हणून त्यांना मंत्रिपद मिळालं आरक्षणाच्या विरोधात गेल्यामुळे. नाही, ते पक्षाचा विषय हो त्यांचा. आता मी काय सांगू शकतो त्याला कमवून मिळालं नाही काय झालं, हे ते त्यांच्या सरकारचा विषय. पक्षाचा म्हणण्यापेक्षा सरकारचा विषय. पक्षाने त्याला खूप दिलं, सगळ्या पक्षाने दिलं. ते पक्ष मोडीतं, जिथं खातं तिथंच हागायची सवय त्याला, ताटातच हागत होती. हे असलं ना दलिंदर ना जन्मच नाही प्रत्युतालावर. किती आनंद मानायला पाहिजे, सगळी दुनिया दिली ना. किती प्रगल्भ विचाराचा माणूस राहू तो. ज्येष्ठ आहे, वयानं मोठा आहे, सगळे मोठमोठाले मंत्रालय हाताळलेत, मोठमोठाले खाते हाताळलेत, मोठमोठाल्या पक्षाचा नंबर 1चा फळीचा माणूस आहे. एक विचारवंत मोठा माणूस म्हणून त्यांनी जगायला पाहिजे. जातीवाद नाही करायला पाहिजे. उठलं सुटलं जिथं खातं तिथंच हागत. त्याच्या ताटात माती खाली तर निघालं पुढं. दिलं की गोड, नाही दिलं का अन्याय झाला. कायच अन्याय झाला. ओबीसीला काही दिलेलं नाही तो. त्यामुळे ओबीसी कोणी नाराज नाही, काही नाही. तुला दिलं की बरे मग ओबीसी मग लई चांगले. काय तो रेल्वे बांधल्यात काय, रेल्वेचं रुळं त्यांच्या दारापासून. सोन्याचे उमरे केले तुला ओबीसीचे. सगळं वरबडून खातो तू आणि सांगतो ओबीसी नाराज. काय ओबीसी नाराज नाही, काय नाही. आणि त्यांचे ते पक्षाचे विषय मला माहीत नाही. मला इचारी जाऊ बे नका त्या दलिंदराचं. पाटील, 2 विषय प्रकरण घडलेले राज्यामध्ये जे सामाजिक ह्याच्यामध्ये आहेत. एक तर पहिली गोष्ट मसाजोगचं सरपंच अपहरण आणि हत्या, आणि त्यानंतर परभणीला वडर समाजाच्या एका मुलाचा मृत्यू झाला कोठडीमध्ये. कसं बघता? कारण हे तो पण लढाच होता, संविधानाची तोडफोड झाली म्हणून. तुमचाही लढाच आहे, तुम्ही एक लढवई आहात. या दोन्ही घटनांकडे कसं बघता? नाही, देशमुखांचं, संतोषभाई देशमुखांचं मॅटर तर कोणाचा बाप आला तरी मी दबू देत, कोणी पण येऊ दे. भारतातून जरी आला तरी ती मॅटर दबू देत नाही. आणि बीड जिल्ह्यातला मराठा एवढा कमजोर नाही. त्याच्या मनगटात रग बी आणि धग पण आहे. तो बी ते मॅटर दबून देत नसतो. एका दिवसात राज्य बंद पाडीन नुसतं एकटा बीडचा मराठा. एवढं सोपं नाही त्यांच्यासाठी. अरे 100 मंत्री हो दे, मराठ्या पुढे चिल्लर आहेत ते. मंत्रीन फंत्री आमच्यापाशी काही नाही. किती का मंत्रीन संत्रीन असे मराठ्याच्या गाड्याजवळ हिंडत येत, मराठी गिनी सुद्धा नाही, हुंगून बी नाही बघत. मंत्र्या फंत्र्याचा विषय नाही. त्याच्यात जे सामील असते, चौकशी जे आढळून ते पुऱ्यामध्ये जाणार, सुटणार कोणीच नाही. सुट्टे नाही. मी आहे तर टेन्शनच नाही बा. मराठ्याच्या मागं मी खंबीर उभा आहे. कसलंही संकट येऊ दे राज्यभरातल्या मराठ्यावर मी खंबीर आहे, उभा राहा. काय काळजी करायचं कारण नाही. मराठाही माझ्यावर संकट आलं खंबीर उभा आहे. मराठा समाजही मला उघडं पडू देत नाही, एकटंही पडू देत नाही. सरकारने किती प्रयत्न करू द्या. त्यामुळे मॅटर कोणचंच दबत नाही. 4 दिवस लेट होईल, 2 महिने लेट होईल, पण सुट्टी नाही. जे त्या प्रकरणात आले ते पुरे जाणार मध्ये, त्या सुट्टीने. तसंच आंबडला पण एका घाडगे मुलीचं असंच मर्डर झालं. खूप मोठं षडयंत्र सांगतात. मी 7-8 दिवसापूर्वी तिथं भेट देऊन आलो. मी ते SP साहेबाला जालन्याचं सांगितलं, कलेक्टर साहेबाला सांगितलं. त्याचा पुरा छडा लागला पाहिजे. त्या मुलीचं प्रकरणसुद्धा दबता कामा नाही. त्यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. कारण ते खूप मोठं षडयंत्र आहे. ते जाळ्यात ओढलं जातं. म्हणजे अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढायचं आणि ते षडयंत्रात गुंडाळायचं. अशा खूप मुलीसुद्धा आहेत असं तिची माहिती मिळाली. ती मग त्यांना चौकशी करायची सांगितली आपण. त्याला ती चौकशी करा, हे खरंच आहे का, जाळ आहे का, मुलीला जाळीत ओढून हे गुतवतात का, आणि मग ते मुलं अशा मुलीला काय त्याला प्रचंड दबाव आणून त्यांना आत्महत्याच प्रवृत्त करून मारतात. कारण तो खूनच आहे. त्यांच्याकडून घडलेला, त्या षडयंत्राकडून, त्या आरोपीकडून घडलेला तो खूनच आहे. म्हणून आजही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की अंबड प्रकरणातले, त्या गाडगे मुलींच्या प्रकरणातले सगळे जेवढे दोषी आरोपी ते अटक करा. जालना जिल्ह्यातल्या SP साहेबांना त्यांना पुन्हा मराठ्यांच्या रोषाला आणि जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. कारण ती घटना शेवटी अल्पवयीन मुलीची आहे. जर एवढा अन्याय होणार असला आणि त्यात जर मोठं षडयंत्र असेल तर पुरं हे षडयंत्रामध्ये टाका. टोळ्यान फाळ्यान काही असल्या ना यामध्ये टाका. नाही तर लोक मग हातात कायदा घेतील. अशीच घटना परभणीला सुद्धा झाली. हे बघा, ही झालेल्या कुठल्याच घटना ह्या चांगल्या नाही आहे. झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेधच आहे. आणि गृहमंत्र्यांनी याच्यातल्या कुणाला सोडलं नाही पाहिजे.
त्यांची सखोल चौकशी करून परभणीसह मस्सा चौक आंबड हे पुरेमध्ये फेकले पाहिजे. हे सोडायचे नाही. अरे तुम्ही माणसं मारायला लागले, इतके हाणायला लागले बेधुंदून पोलिस, यायला धंदा झाला. इतका गाफीलपणा चांगला नाही. 25 तारखेला आता वेळ आहे, काय करणार तुम्ही 25 तारखेपर्यंत? आता जितकं फिरता येईल तितकं फिरणार आहे, कारण तब्येत लय साथ देत नाही. कारण मला आता उठायला बसायला सुद्धा पायऱ्या 2-2 चढायच्या असल्या तरी पोरं लागते. मी जितकं फिरता येईल तितकं फिरन. 2 दिवस बी फिरला. आता मी 2 दिवसात दौरा केला. आता 4-5 दिवस चालायला लावा लागते. एवढे हाल आहेत माझे. कारण ह्या उपोषणाला लई केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. त्यामुळे मला आरामच करणं खूप गरजेचं आहे. कारण मला हे खूप टोकाचं आणि मोठं आंदोलन करायचं आहे. त्यामुळं मराठा सेवक तुटून पाडणार आहेत राज्यात आता. कारण मराठा सेवकाच्या खांद्यावर जबाबदारी. गावोगावं घरं पिंजून काढा, पत्रिका छापा, मूळवाटी म्हणून एक घरोघरी मला आता आमंत्रण द्या. आठवलं तुमचं वक्तव्य. तुम्ही म्हणले की या आंदोलनात माझा शेवट होऊ शकतो. हे भावनिक आव्हान आहे मराठा समाज. नाही हे काय तर शरीर साथ देत नाही. शेवटी शरीर म्हणजे मशीन आहे, लक्षात ठेवा. हे साधी सोपी गोष्ट नाही. बोलणं आणि आपल्या मीडियाच्या बांधवांना नाही माहिती आहे. तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुमचं पूर्ण कार्य निभावत आहे, पण माणूस म्हणून तुम्हालाही एक माणुसकी म्हणून तुम्हालाही माहिती आहे माझे किती हाल आहेत, माझ्या किती शरीराच्या वेदना आहेत. हे तुम्ही सगळे पत्रकार बांधव जवळून बघता. मला इतक्या वेदना आहेत की मला आता सहन होत नाही. आणि पहिल्यासारखं 8 दिवस 10 दिवस 15 दिवस मला उपोषण सहन होणार नाही आहे यावेळेस. खूप मला जड जाणार आहे उपोषण. खूप जड म्हणजे अति जड हे उपोषण मला आता जाणार आहे. कारण आत्ताच जर वेदना आहेत म्हणल्यावर मला किती उपोषणाच्या टायमाला वेदना होणार आहेत हे मला आत्ताच कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे माझा शेवटही होऊ शकतो. पण मी माझ्या समाजासाठी शेवट बी झाला तर मग गाठत नाही. मला माझा समाज प्रिय आहे. माझ्या समाजाचे लेकरं अधिकार झालेले मला बघायचे. मला जगायचं नाही आहे नुसतं. मी खाऊन जगायसाठी नाही आलो. कुठंतरी मला माझा समाज मोठा झालेला बघायचा, अधिकारी झालेला बघायचा. त्यामुळे माझा शेवट झाला तरी चालेल. आणि मी कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या माध्यमातूनही सांगतो नाही आणि मी जाऊनही सांगणार. मी शक्यतो 22-23 तारखेला त्यांना प्रत्यक्ष घरी जाऊन सांगणार आहे की जरी माझं काय बरं वाईट झालं, शेवटही झाला, तरी याच्यात काय रडायची गरज नाही, हपकायची गरज नाही, घाबरायचं नाही. कष्ट करून जगायचं आहे. आपले 1-2 एकर शेती ती कसून जगायचं. आणि समाजाचा लढा पुढं न्यायचा. आणि समाजाला विनंती आहे की समाजाचा लढासुद्धा तुम्ही पुढं न्यायचा आहे. माझा समाज लई दिवसांनी एक झालेला आहे. जर झालं तर त्याचं सांगता येत नसतं, शरीर आहे. जर माझं काही बरं वाईट झालंच तर ही लढाई कायम जिवंत ठेवायची. मराठा फुटू द्यायचा नाही आहे. समाजाच्या लेकराला आरक्षण द्यायचं आहे. समाजाचे नुसतं आरक्षणच प्रश्न नाही, आणखी शेतीविषयी खूप प्रश्न आहेत. समाज खूप संकटात आहे, तेही प्रश्न आहेत, तेही मार्गी काढा. पण जोवर मी आहे ना तोवर समाजाला डंकही लागून देत नाही, धक्का लागू देत. मी आहे तोवर ना तुम्ही निवांत राहायचं. मी आहे तुमच्या मदतीला लावून या. पण शेवटी काय बघा, हे बघा, नाटक नाही करता येत. त्या वेदनेचं नाटक नाही करता येत. पोराला नाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे. खूप वेदना आहेत त्या उपोषणाच्या. 2 दिवस याच्यातून माघार नाही आता काही? नाही मी आता हटत नाही. आता मी म्हणलोच ना, सरकार काय प्रस्ताव देईल त्याच्यावर सुद्धा विचार नाही करत? नाही मला काय माहीत नाही. मला एवढंच कळतं फक्त आमच्या 8-9 मागण्या आहेत, त्याची मला अंमलबजावणी पाहिजे. मग माझा या उपोषणात शेवट झाला तरी मी काय हटत नाही आता. आणि मी समाजालाही तसं सांगितलं आहे. आणि बाकीच्यांनी काही टेन्शन पण घ्यायचं नाही. फक्त समाजाकडे एकच हात जोडून विनंती माझी, माझ्या समाजासाठी मला या आंदोलनात शेवट झाला माझा तरी माझ्यासाठी आनंदाचा दिवस असणार आहे. माझ्या कुटुंबासाठी असणार आहे आनंदाचा दिवस. शेवटी समाजही पुढं चालवून हे आंदोलन माझ्या कुटुंबालाही सांगितलं मी की तरी पण आनंदीच राहायचं आहे सगळ्यांनी. शेवट झाला. फक्त समाजाला एक सांगतो, 25 तारखेला मात्र राज्यातल्या मराठ्यांनी ताकदीनं अंतरवाले. सरकारवर प्रेशर निर्माण करा, मला आशीर्वाद द्यायला, पाठबळ द्यायला, मला पाठिंबा द्यायला. तुम्ही उपोषणालाच बसावं असं काय नाही. तुम्ही एक दिवस जरी इथं आले आणि ती तुम्ही एकजूट जरी दाखवली तरी मी समाजाला आरक्षण देतो. ते कसे देत नाहीत मी बघतो. मला आशा आहे की माझा समाज मला एकटं पडू देणार नाही, उघडं पडू देणार नाही. मला आशीर्वाद द्यायला येईन, पाठबळ द्यायला येईन, पाठिंबा द्यायला येईन. सगळा राज्यातले माता मावल्यासुद्धा सहकुटुंब पुरा राज्यातला मराठा समाज 25 जानेवारीला अंतरवलीत येईन ही मला 100% खात्री आहे. परंतु मी मात्र आता हटत नाही. शेवट झाला तरी चालत, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आता गप्प बसत नाही. माझ्यासाठी माझा समाजाचे लेकरं महत्त्वाचे आहेत. त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, त्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. त्यांनी बघितलेलं आईबापानं स्वप्न लेकरं मोठे होण्याचं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आरक्षण मात्र आता मिळवायचं आहे. होऊन जाऊ द्या काय व्हायचं ते, पण मराठ्यांची एकदा ताकदीनं अंतरवलीत उसळा. अशी गर्दी दाखवा ना, अशी ताकद दाखवा ना
की असा मराठ्यांची शक्ती उसळल्याला मराठा बघून असा थरकाप उडाला पाहिजे सरकारचा, इतक्या ताकदीनं मराठी 25 जानेवारीला अंतरवली ते. निश्चितपणे आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी अगदी शेवटचा निर्वाणीचा इशारा सरकारला दिलेला आहे आणि त्यांनी भावनिकसुद्धा या ठिकाणी वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये त्यांचा शेवट होऊ शकतो. त्यामुळं कुठंतरी या आंदोलनाला एक भावनिक आणि गोरगरीब मराठ्यांना त्यांनी साथ घातलेली आहे. राज्य सरकारने सुद्धा आता 25 तारखेपर्यंतची वेळ आहे. 25 तारखेच्या आत राज्य सरकार काही ना काही हालचाली करेल, काही ना काही बोलणी करेल. कारण सरकारने आधीसुद्धा आपला इरादा सांगितलेला, आधीच्या सरकारने की आम्ही आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहोत. तेच सरकार पुन्हा नवीन रूपात आलेलं आहे आणि ते सुद्धा या आंदोलनाच्या बाबतीत सकारात्मक आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडत आलेलं आहे. आता नेमकं यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे कारण 25 तारखेपर्यंत बराच वेळ आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराट. नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपल्या सगळ्याच्या नजरा नागपूरकडे आहेत कारण नागपुरात नवीनच स्थापन झालेल्या सरकारचं आता अधिवेशन सुरू आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये ज्याला मंत्रिपद मिळाले तो